अलिबाग तालुक्यामधील नामवंत संघांना खेळण्यासाठी या ठिकाणी आपण संधी दिलेली आहात। खरं तर यानंतर होणारा सामना गावदेवी रांजणपाडा विरुद्ध यातून जिंकणारा जो संघ आहे यामध्ये लगेचच सेकंड राऊंडचा सामना होणार आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं। लाभले या मास भाग्य बोल तू मराठी, जा हलो खरेच धन्य ऐको तू मराठी, धर्मपंथ जात एक जाण तू मराठी, एवढ्या जगात माय मान तू मराठी। आपले या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद। तसेच माझे मित्र या ठिकाणी निखिल देखील आलेले आहेत, त्यांचं देखील आपण सरस स्वागत करूया। जाऊया मॅचच्या दिशेनं। पंचांचा इशारा येतोय, मॅचला होतोय प्रारंभ, आरंभ आणि शुभारंभ। पहिलाच बॉल या ठिकाणी मंथन डाकी, स्ट्राइक एंडवरती फलंदाज ललित, नॉन स्ट्राइक एंडवरती साई। पहिलाच बॉल वेगवान होता, टप्पा पडला, तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला। मिड विकेट मध्ये हा चेंडू गेला, एक सिंगल धाव घेतली आणि एक सिंगल धावेच्या साह्यानं ललित ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केले, आपल्या संघाचं देखील। एक मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये आपल्याला आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी विचारपूर्वक खेळावं लागेल। एका बाजूला जागृती थळ म्हटलं की अलिबाग तालुक्यामधील एक दादा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शिवा हशिवरे यामध्ये यंग टॅलेंट देखील आपल्याला पाहायला मिळेल। मंथन डाकी, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला, आडव्या बॅटने खेळायचं होतं चेंडू हवेमध्ये, कॅच मात्र पकडण्याची नामी संधी आणि मात्र कॅच पकडलाय फलंदाज बाद। आपल्याला खारेपाड मधील पाहायला मिळते। दुसरा संघ आपण पाहिलं तर अलिबाग ते मांडवा या लाईन मधील थळ या गावामधील हा संघ पाहायला मिळतो। दोन्ही संघ मित्र तितकेच अनुभवी आहेत। दोन्ही संघांमध्ये काही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, काही यंग आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आता मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत। अर्थातच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही देखील आपल्या भेटीला येणार आहे। तदनंतर खानावची टुर्नामेंट देखील तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे नाईटची स्पर्धा, डेच्या स्पर्धा अगदी तुम्हाला एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पाहायला मिळणार आहेत। यंदा ऑक्टोबरला या स्पर्धा सुरू झाला। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल मे पर्यंत देखील या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। जाऊया मैदानाच्या दिशेनं। पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ, एक फलंदाज या ठिकाणी साई बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज यश मात्र मैदानावरती आलाय। सन्माननीय योगेश गुरव आपण मैदानावरती आलेला आहात। विनंती असेल की आपण लगेच अतिथी कक्षाच्या दिशेने यायचं आहे। पुन्हा एकदा मंथन डाकी, स्ट्राइकिंग एंडवरती फलंदाज आता सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट। चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी डिफेन्सिव्ह पद्धती खेळून काढला मिड ऑफच्या दिशेने। त्या ठिकाणी अर्थातच आपण पाहतोय दर्शन डाकी त्या ठिकाणी तैनात आहेत। अर्थातच नेहमीच एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून त्यांचा खेळ आपण पाहायला मिळतो। स्लोअर बॉल आणि इथे मात्र सुपला, सरळ गेला लॉंग स्टॉपच्या दिशेनं, सीमारेषा पार, चौकार। एक जबरदस्त या ठिकाणी आपल्याला फटका पाहायला मिळाला। 4 धावा वसूल झालेल्या, 4 धावेच्या साह्यानं धावफलकावरती 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत। जागृती थळ हा संघ बॅटिंग करतोय। बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळमध्ये आतापर्यंत 5, पुढील फेरीसाठी पात्र व्हायचं असेल तर 4 ओव्हर्समध्ये तुम्हाला एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे, हे सुद्धा विसरून चालायचं नाहीये। हशिवराज संघ आपल्याला पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत, अदरवाईज जी काही पेनल्टी मिळेल त्याला सामोरं जावं लागेल। चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर खालीच राहिला फलंदाज, आश्चर्यचकित अचंबित झाला, परंतु या ठिकाणी अर्थातच एक धाव मात्र घेतलेली आहे।
लेग बाय आहेत की 22 स्वरूपात की बॅटकट? हा, 22 स्वरूपात ही एक धाव आलेली आहे. आणि ह्या धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण एखादी धाव 22 स्वरूपात असेल तर ती फलंदाजच्या खात्यामध्ये जमा होत नाही आणि मग मॅन ऑफ द सिरीज जेव्हा काढण्याची वेळ येते तेव्हा याच एका धावेसाठी कुठेतरी कमी जास्त होत असतं. त्यामुळे हेच सुद्धा कळणं फार गरजेचं आहे. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला. विकेट किपरने मात्र थोडीशी त्या ठिकाणी मिस्टेक केली होती, परंतु धावा घेण्यापासून मात्र वंचित ठेवलंय. संमिश्र स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला षटक पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये खेळत असताना प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न मंथनने केला, परंतु या पहिल्या षटकामध्ये अगदी प्रभावी केलं. या षटकामध्ये बॉलिंग करत असताना फक्त आणि फक्त धावफलकावरती 6 धावा खर्च केल्या गोलंदाज मंथन डाकीनं. 4 ओव्हरची ही इनिंग आहे आणि या 4 ओव्हर्समध्ये तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. पहिल्या राऊंडमध्ये सर्वांनाच माहिती आहे की पहिला जो सामना झाला त्या सामन्यामध्ये गावदेवी रांजणपाडे या संघाने विजय प्राप्त केला आणि यावेळेस पाहूया या संघामधील या सामन्यामधील कोणता संघ विजयी होईल. सुयशने ज्या पद्धतीने सांगितलं की कालचा सामना आपण पाहिला असाल इंडिया विरुद्ध इंग्लंड, काय सामना झाला. जेव्हा 253 धावा पहिल्या 20 ओव्हरमध्ये केल्या तेव्हा असं वाटलं होतं की इंग्लंड साधारणतः 200 धावापर्यंत पोहोचेल, परंतु फक्त आणि फक्त 7 धावांनी त्या ठिकाणी तो सामना त्या ठिकाणी हरला गेला, तो म्हणजे इंग्लंडच्या माध्यमातून. पण तो सामना जबरदस्त झाला आणि असं म्हटलं जातं ना की कॅचेस फार महत्त्वाचे असतात. अक्षर पटेलने केलेले अर्थात जे पकडलेले कॅच होते ते सुद्धा फार फायदेशीर ठरले. संजू सॅमसनची खेळी सुद्धा आपण पाहिली. त्याच वेळेला अर्थातच गोलंदाजी सुद्धा जसप्रीत बुमराहची आपण पाहिली. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचं डेडिकेशन, प्रत्येकाचं समर्पण त्या स्पर्धेमध्ये अर्थात त्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता येणाऱ्या 8 तारखेला आपल्याला ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे. 4व्या मॅचच्या दिशेनं पहिला बॉल, ओहो पहिलाच बॉल. बघा या मैदानाची एक खासियत आहे, या मैदानावरती तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट आणि खऱ्या अर्थानं बिहाइंड द विकेट प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये खेळता येईल आणि त्याचाच फायदा घेत फलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळी केली, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज केतनने मात्र प्रभावी केले. दुसरा बॉलवरती मोठा फटका, मिडविकेटच्या दिशेनं सीमा पार येतोय एक ब्रँडेड षटकार. आहेत आणि अगदी चविष्ट पदार्थ प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्की ज्यांना कोणाला भूक लागली असेल त्यांनी तिथे जा आणि आपली सर्व मराठी माणसंच आहे त्यांच्या स्टॉलमधून आपण खूप चांगल्या पद्धतीने चविष्ट जे काही पदार्थ आहेत ते खा. कारण क्रिकेट खेळत असताना सगळ्यांनाच भूक लागत असते आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण पाहतोय विविध स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. आडव्यापाठी खेळायचं होतं, चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला, हवेमध्ये होता, कॅच पकडली आणि आता मात्र फलंदाज बाद. थँक्यू. दर्शन डाकी म्हटलं की शिवबा हशिवरे संघाचा शिल्पकार सर्वे सर्व आहे. कित्येक वर्ष आपण पाहतोय शिवबा हशिवरे संघ म्हटलं की दर्शन डाकीने ज्या संघाला प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं आणि आज खऱ्या अर्थानं हा संघ नेहमीच खारेपटामध्ये आपल्याला सातत्यानं चांगला खेळ करताना दिसतो. अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा चांगला खेळ करताना दिसतो, परंतु दर्शन डाकी किंवा त्याचे सर्व संघ खेळाडू सगळ्यांची मेहनत आहे. मंथन डाकीचं नाव तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे. आज ॲज अ आयकॉन म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं. मोठमोठ्या प्रीमियर लीगमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून सुद्धा मंथन डाकीला आपण पाहिलं आणि तो शिवबा हशिवरे संघ मैदानावरती आपला पाहतोय. जागृती थर्ड संघामधून आता नवीन फलंदाज आयुष मात्र मैदानावरती गेलाय. आहा, कॅच मात्र मैदानावरती ड्रॉप केलाय. कॅच मित्रांनो सोडणं तेवढं खूपच महागात पडेल. क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जशी बॅटिंग महत्त्वाची आहे, जशी बॉलिंग महत्त्वाची आहे, त्याच वेळेला फिल्डिंग असेल, तुमचे कॅच असतील, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.
कॅच मध्ये सुद्धा तुम्ही मॅच आपल्या बाजूने आणू शकता, याची उदाहरणं समालोचक तुम्हाला वारंवार देत असतो. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, पुन्हा एकदा टर्न झाला, गोलंदाजानं प्रभावी केलं. गोलंदाज केतन आले, त्याच्याकडे असलेली खऱ्या अर्थानं गुणवत्ता, कौशल्य, आत्मविश्वास, धारिष्ट्य सर्व काही या मैदानावरती त्यांनी प्रस्थापित केलंय. प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी मात्र शांत ठेवलेलं आहे. जागृती थर्ड संघ म्हटलं की एक आक्रमक संघ आहे, पण त्यांना आतापर्यंत नक्कीच मात्र किती वेळ रोखून ठेवणार या चेंडूवरती येतोय फ्लॅट फ्युरियस पॅरलल षटकार. जाते आपल्या अलिबाग तालुक्यामधील हे चॅनल आहे. कौस्तुभजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी कार्यरत आहे. जर कोणी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपण मित्रांनो लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनला क्लिक केलं तर येणाऱ्या आगामी काळामधील मोठमोठ्या स्पर्धा या तुमच्या नोटिफिकेशन पॅनलवरती दिसून येतील. त्यामुळे नक्कीच आपल्या मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे, सो लाईक करायचं आहे, शेअर करायचं. जाऊया मॅचच्या दिशेनं. अर्थातच धावसंख्या दाफलकावरती आतापर्यंत 19 आलेली आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आता आलेले आहेत. प्रज्वल डाकी मैदानावरती आलेत. पाहूया आता आपल्या 6 बॉलमध्ये किती धावा खर्च करणार. प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. या 6 बॉल्समध्ये आक्रमक, बेभान, बेधुंद अशी फलंदाजी जर झाली तर एक चांगला स्कोर या ठिकाणी होऊ शकेल. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. बघा, तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा अकॉर्डिंग टू लाईन खेळणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल मैदानावरती येतोय. सुरुवात चांगली केली आहे, दमदार केली आहे प्रज्वल डाकीनं. 5 बॉल कशा पद्धतीने हाताळणार. खारेपाट म्हटलं की आज खारेपाटामध्ये सुद्धा मोठमोठा अर्थात क्रिकेट होत असतो. खारेपाट प्रीमियर लीग असेल किंवा अशा विविध स्पर्धा आपण सातत्यानं पाहतो. आखो टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये. कार्पेटचा आधार घेतला, परंतु जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा दाफलकावरती सहजरित्या पूर्ण केल्यात. धावा जमा करणं फार गरजेचं आहे. जागृती थळ या संघाकडे चांगली फलंदाजी आहे किंवा त्याच वेळेला चांगली गोलंदाजी आहे. त्यामुळे जर 4 ओव्हर्समध्ये चांगलं टार्गेट ठेवायचं असेल तर कमीत कमी 50 पेक्षा जास्त धावा या स्कोर कार्डवरती लागल्या तर एक चांगला कॉन्फिडन्स हा गोलंदाजाकडे येईल. आतापर्यंत धावसंख्या दाफलकावरती 21 आलेली आहे. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा प्रज्वल डाकी राईट मोर द विकेट. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅटचा संपर्क होत नाहीये आणि काहीतरी वेगळं घडताना आपल्याला पाहायला मिळालं आणि येथे फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील आदर्श झिराड गावामध्ये आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय. प्रत्येक संकटाला निधड्या छातीनं सामोरं जायचं हे करताना राज्याने शिकवलं आणि आज आपल्या रायगड जिल्ह्यावरती आपल्या महाराष्ट्रात अनेक संकट आली. या अनेक संकटांना पण निधड्या छातीनं सामोरं गेलं. मग त्याच्यामध्ये कोरोना असेल, तोक्ते वादळ असेल किंवा निसर्ग चक्रीवादळ असेल, अशी बरीचशी संकट आपल्या खांद्यावरती आली. परंतु प्रत्येक संकटाला निर्दय छातीनं सामोरं गेलं. आडव्या बॅटने नाहीये तर या ठिकाणी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लंगोनच्या दिशेनं बॉल आला, एक सिंगल दा मात्र घेतली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. क्रिकेट म्हटलं की या आधुनिक आणि फास्ट क्रिकेटमध्ये, या मॉडर्न क्रिकेटमध्ये डिफेन्सिव्ह तुम्ही होऊ शकत नाहीये. कारण आपल्याकडे फक्त 4 ओव्हर्स आहेत. या 4 ओव्हर्समध्ये आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व या मैदानावरती आपल्याला दाखवायचं आहे. 1 धावेच्या साह्यानं धावफलकावरती 22 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच ड्रॉप केलाय.
बाप रे, कॅच ड्रॉप केला आणि इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला मात्र संधी दिली आहे. शिवबा हाशिवरे संघ या ठिकाणी आता विचारांमध्ये पडलाय. दर्शन डाकी सुद्धा आता नाराज झालेत की आता नेमकं काय घडलंय की कॅच सुटली जात आहेत. कॅच पकडणं फार महत्वाचं आहे, परंतु जागृती थर्ड संघाला एक चांगली संधी मिळाली. पाहूया संधीचं सोनं करणार का. पुन्हा एकदा गोलंदाज प्रज्वल आपल्या षटकातील पुढील बॉल राईट मोर दी विकेट. चांगला बॉल आहे, टप्पा पडला. तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये 3 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेल्या आहेत. बॅटिंग करत असताना जागृती थळ या संघाने आतापर्यंत 22-23 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. 23 रन्स ऑन स्कोअरबोर्ड, 23 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये 15 ते 20 धावा जर घेतल्या तर एक चांगला स्कोर होऊ शकेल. कारण जागृती थर्ड संघ म्हटलं की ज्या संघाकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे, किंबहुना थळ गावामध्ये असे कित्येक खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट गाजवलेलं आहे, आता काही क्रिकेट गाजवणार आहेत, पुढे सुद्धा आता आपण पाहिलं तर अनेक असे यंग टॅलेंट हे थळ गावामधून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर 40 ते 45 किंवा 50 धावा झाल्या तर हा सामना आपल्याला एक चांगला टफ फाईट पाहायला मिळेल. यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत किंवा दुशंका नाहीये. नवीन गोलंदाज मैदानावरती जयेश मोकल आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय ललित अजून देखील आहे. सलामीचा फलंदाज, त्याची बॅट मात्र संत पाहायला मिळाले. परंतु आता या 6 बॉलमध्ये बेभान बेधुंद विस्फोटक अशी मात्र फलंदाजी करावी लागेल. सन्माननीय राकेश गुरव आणि सन्माननीय भगवान गुरव या ठिकाणी मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मात्र अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव घेतली आहे. सिंगल धावेच्या साह्यानं 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या इनिंगमधील 5 बॉल शेवट शिल्लक आहेत. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय जयेश मोकल. ओहो, चांगला बॉल, तितका चांगला फटका, स्टँड अँड डिस्पॅच टू सीमा पार, षटकार. चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी अर्थात फलंदाज ओमच्या वतीनं ओम साखरकर मैदानावरती आपण पाहतोय आणि ओम साखरकरच्या माध्यमातून एक षटकाराला षटकारच्या साह्यानं 30 धावा धावफलकावरती आली आहेत. अंतिम ओव्हर या इनिंग मधील. पुन्हा एकदा जयेश, चांगला फटका, स्टेट एजेस घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनच्या दिशेनं, पकडलाय कॅच, फलंदाज बाद. या ठिकाणी 30 आलेले आहेत. एक षटकाराने नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु तदनंतर फटक्याला चांगले एलिव्हेशन देऊ शकले नाही आणि त्यामुळे इथे मात्र फलंदाज बाद झाला. ओम, प्रतीक पाहूया आता आपल्या फलंदाजीने किती धावा जमा करणार आहेत. जागृती थळ संघाला धावांची नितांत गरज आहे. आपल्या गोलंदाजांना चांगला कॉन्फिडन्स द्यायचा असेल तर इथे मात्र येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी हल्लाबोल करावा लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमक फलंदाजीचा आविष्कार या मैदानावरती पेश करावा लागेल, तरच काहीतरी होणार आहे. जर या ठिकाणी आपण चांगला खेळ केला नाहीत तर मात्र कुठेतरी शिवबा हाशिर संघ आपल्यावरती हावी होऊ शकेल. या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत, चांगली फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगला खेळ होणं अपेक्षित आहे जागृती थळ या संघाकडून. पुढील बॉल पुन्हा एकदा जयेश मोकल, राईट मोर दी विकेट. चांगला बॉल आहे, खोल टप्प्याचा बॉल. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली आहे आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सलामीचा ललित बॅक टू दी पॅव्हलियन.
मैदानावरती गेलेला आहे आणि या इनिंग मधील शेवटले 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 2 बॉल्स वरती चांगली धावसंख्या करावी लागणार आहे कारण ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्या सुरुवातीला तेवढं काही जमलं नव्हतं. परत सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा केतनने प्रभावी गोलंदाजी केली. एक षटकार जरूर दिला होता, 2 षटकार तब्बल दिले, चांगला एक टेम्पो सेट केला होता. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, बॅटची एज घेतली आहे आणि मात्र चेंडू अगदी वेगानं स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेनं सीमा पार येतोय चौकार. चांगला आता धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न जागृती थळी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील आता शेवटला एक बॉल असेल या इनिंग मधील. पुन्हा एकदा जयेश मोगल चांगला स्कोर बनवण्याचा प्रयत्न कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये स्ट्रगल करताना दिसले, संघर्ष करताना दिसले आणि चौथ्या ओव्हर्समध्ये धावांची लयलूट सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगला बॉल आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर मात्र घेतली. एका धावेवरती संतुष्ट होणार का? आणि अशा वेळेला पहिल्या इनिंगचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झालेला आहे. एक इनिंग नंतर बॅटिंग करत असताना जागृती थळी या संघानं 4 ओव्हर्समध्ये 35 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर 36 धावेंचं टार्गेट हे शिवबा हाशिवरे या संघाकडे मात्र या संघासमोर ठेवलेलं आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. या ठिकाणी यातून विजय होणारा संघ विरुद्ध गावदेवी रांजणपाडा हा मात्र सामना होणार आहे. तरी गावदेवी रांजणपाडा संघ आपण तयारीत राहायचा आहे. आपण पाहतो या ठिकाणी मान्य श्री दिलीप विठ्ठल भोईर म्हणजे आपले सर्वांचे लाडके छोटम शेड यांच्या वतीनं या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे आणि अर्थातच कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरवाडी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या मंडळाचे सर्व सदस्य सर्व आपण पाहतो या ठिकाणी मेंबर्स आलेले आहेत. या मेंबर्स देखील मी माझ्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय कारण आपण सुद्धा अफाट मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लगेच फिल्डिंग लावायची आहे जागृती धड संघानं. तसे शिवबा हाशिवरे संघ आपण लगेच मात्र मैदानावरती सलामीची जोडी मात्र पाठवायची आहे. येणारे 24 बॉल आणि 36 धावींची गरज आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही आव्हान हे मित्रांनो माफक नसतं, मोठं नसतं किंवा छोटं नसतं. जेव्हा इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका वर्ल्ड कपची मॅच झाली होती, 30 बॉलमध्ये 30 धावा फक्त साऊथ आफ्रिकेला पाहिजे होता. तेव्हा संपूर्ण देशवासियांनी त्या आशा सोडल्या, हा वर्ल्ड कप आपल्या हातात येणार नाही आहे. परंतु त्याही धावा त्या ठिकाणी डिफेन्स केल्या आणि खऱ्या अर्थानं तो वर्ल्ड कप आपल्या हातात खेचून आणलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपण झुंज दिली तर नक्कीच विजय आपल्या बाजूने येईल. जरी ही धावसंख्या तुम्हाला कमी वाटत असली तरी जोपर्यंत शेवटला चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. कारण काल जेव्हा मॅच झाली ना तेव्हा मी सुद्धा प्रेडिक्शन लावलं की 20 ओव्हरमध्ये इंग्लंड भारीत भारी 200 धावापर्यंत पोहोचेल. परंतु तब्बल 246 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या आणि भारतीय संघाला देखील नक्की थोडंसं या ठिकाणी घाबरवलं होतं. कारण तो जो बेथल होता साधारणतः 22 वर्षाचा तो खेळाडू ज्याने अशा सिच्युएशनला एक शतक चांगलं झळकावलं त्या ठिकाणी, नक्की त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु इंडियाचा खेळ आपण सर्वांनीच पाहिला. मग जसप्रीत बुमराह असेल, अक्षर पटेल असेल आणि स्पेशली ज्याने आपलं नाव सर्वत्र सर्वांच्या मुखामध्ये ठेवलं असा संजू सॅमसन, याचं देखील कौतुक करावं लागेल. कारण अगोदरच्या मॅचमध्ये देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळ केली होती. याही मॅचला तो 89 या धावसंख्येवरती बाद झाला आणि थोडं जिव्हारी लागलं ते, कारण साधारणतः 11 धावांची गरज त्याला देखील होती शतकासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. आता सेकंड इनिंगचा खेळ मात्र सुरू होणार आहे. येणारे 24 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे आणि कशा पद्धतीने या धावा पूर्ण करणार मंथन डाकी आणि त्याच्या समवेत प्रज्वल डाकी ही जोडी मैदानावरती गेलेली आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सोहन भाभी हा नवीन गोलंदाज बाबी मात्र मैदानावरती गेलेला आहे.
येणारे आता तर 24 बॉल मध्ये 36 धावांची गरज असताना आता स्ट्राईक एंडवरती मंथन डाकीचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा बरेचसे या ठिकाणी प्रेक्षक आता उत्सुक आहेत. येस, अंपांचा इशारा येतोय. पंच आपण पाहतोय या ठिकाणी प्रकाश आश्रमकर आणि त्यांच्या समवेत आमचे स्क्वेअर लेग पंच राजेश पाटील, तसेच शरद पाटील आणि विनोद पाटील असे आमचे हे सर्व पंच या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलेत. पहिलाच बॉल स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं डाऊन टी ग्राउंड आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, काय चेंडू अडवले आपल्या संघासाठी. नक्कीच धावा त्यांनी 3 जवळपास सेव्ह केल्यात. बघा, क्रिकेट हा फक्त बॅटिंग कॅममध्ये तुम्ही जिंकू शकत नाही, बॉलिंग केले तुम्ही जिंकू शकत नाही. त्याच्यामुळे तुमची फिल्डिंग आली, तुमचे कॅच आले, तुमचं प्लॅनिंग आलं, सर्व काही महत्त्वाचं आहे. पहिल्याच बॉलवरती प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न या खेळाडूंनी केलाय. चांगली फिल्डिंग केली. आयुष साखरकर आपण पाहतोय बॅटची एज घेतली आहे. चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने संघ पुढे सरकत आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव. दोनही खेळाडूंनी आपलं खातं ओपन केलेलं आहे. 36 धावेंचं लक्ष असताना पहिल्याच 2 बॉलवरती 2 धावा घेतल्या आहेत. अजून देखील 34 धावेंची गरज. सुरुवात चांगली केली आहे, संत केली आहे आणि याच अर्थाचं एक सेन्सिबल अशी सुरुवात शुभा आशुर या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. हो, चांगला बॉल आहे. कटवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अगदी वेगानं गेला, सीमारेषा पार. येतोय चौकार. थोडंसं का होईना, परंतु आता थंडगार होत असताना थोडीशी थंडी मात्र जाणवायला लागलेली आहे. पण तो आजचा दुपारचा जर आपण वेळ पाहिली तर अक्षरशः तप्त ऊन आपल्याला पाहायला मिळालं. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने घेऊन काढलेला आहे. आता रिसेंटली आपण 2 दिवस पाहिले तर या 2 दिवसांमध्ये प्रचंड हीट आपल्याकडे पाहायला मिळालेली आहे. आणि अजून देखील पुढे मार्च, एप्रिल आणि मे महिना आहेच. त्यामुळे सर्वांना मी हीच विनंती करेल की आपण वेळेवरती पाणी प्या, वेळेवरती तुमचं जेवण करा. हे फार महत्त्वाचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. चांगला बॉल आडव्या बटणे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा 8 धावा धावफलकावरती आल्यात. 36 धावेचं टार्गेट आहे. साधारणतः या ठिकाणी 9 धावेंची सरासरी आहे आणि धावफलकावरती 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. प्रति षटकामध्ये या ठिकाणी 9 धावेंची सरासरी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये एक चौकार दिला. आहा, या ठिकाणी मात्र अगोदरच मारण्याचा एक मन होतं की मला लॉंग लेगच्या दिशेने खेळायचं आहे आणि चेंडू मात्र सरळ सीमा पार. येतोय षटकार. तर राकेशजी गुरव साहेब यांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार आपण करणार आहोत. धन्यवाद साहेब. आपण चांगली खेळपट्टी या ठिकाणी बनवलीत आणि म्हणूनच एक चांगला क्रिकेट आम्हा सर्व खेळाडूंना या ठिकाणी खेळायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. 1 ओव्हर नंतर धावफलकावरती 14 धावा आलेल्या आहेत. आता येणारे 18 बॉलमध्ये तुम्हाला 22 धावा पूर्ण करायचे आहेत. 18 बॉल्स आणि 22 धावा. बघा, एखादं चांगलं षटक आलं तर या ठिकाणी नक्की जागृती थळ संघ कमबॅक करू शकेल. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ तुम्हाला अशा स्वरूपाची फलंदाजी करायची आहे. एखादा चेंडूवरती चौकार किंवा एखादा षटकार किंवा त्याच चांगला चेंडू असेल तर एकेरी धाव, दुहेरी धाव.
आहा, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. छोटूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती. नक्की जागृती थळ या संघाला जिंकायचं असेल तर यू हॅव टू फोकस ऑन विकेट. विकेटवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. जर विकेट्स घेतल्यात तर दबाव वाढू शकतो. विकेट्स जर नाही घेतल्यात तर कदाचित या ठिकाणी शिवबा हशिवरे संघ एक पाऊल पुढे नक्कीच जाऊ शकतो. आहा, हा बॉल मात्र नो बॉलचा इशारा आणि चेंडू मात्र सरळ गेला वेगानं फाईन लेगच्या दिशेनं. चौकार. झुंज द्या. कदाचित आपण एक चांगलं उत्तर हे प्रतिस्पर्धी संघाला देऊ शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आहा, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बरोबर मधोमध पकडले. पिचिंग व्यवस्थित आहे आणि ते मात्र फलंदाज मंथन डाकी बॅक टू दी पेव्हिलियन. येईल की जर बॉल टू रन पाहिजे होत्या मग हा फटका खेळायची गरज होती का, हे एक प्रश्नचिन्ह इथे उभं राहिलंय. कारण चांगली धावसंख्या होत होती किंबहुना चांगला खेळ आपण करत होतात. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र मंथन डाकी हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज आता मैदानावरती केतन पाटील हा मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जात आहे. धावफलकावरती धावा आता 20 आलेल्या आहेत. अजून देखील 16 धावींची गरज. एक चांगलं षटक किंवा डॉट बॉल येथे जागृती थळ संघाला नक्कीच कमबॅक करून देतील. आणि थळ संघाची खासियत आहे अगदी शेवटल्या क्षणापर्यंत ते नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत या मॅचमध्ये वापसी करण्याचा. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही अजिबात लूज करायचा नाही आहे. कॉन्फिडन्स असेल तर नक्कीच याच्या जोरावरती कदाचित तो विजयश्री आपल्या बाजूने तुम्ही खेचू शकता. तोच प्रयत्न या ठिकाणी जागृती थळ या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट मोर द विकेट. फुलटॉस बॉल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तेथे आहे. पकडल्या कॅच. फलंदाज बाद. की सुखाचा संसार चालू होता. सुखाचा प्रपंच चालू होता. अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा अशा पद्धतीने चित्र पाहायला मिळालं. 2 विकेट्स अगोदर खूप चांगल्या पद्धतीने शिवबा हशिवरे संघाचं चाललं होतं. मध्येच एकेरी धाव घेत होते, एखादा चौकार येत होता, एखादा षटकार येत होता. परंतु मंथन डाकी आणि आता केतन पाटीलची विकेट गेल्यानंतर आता थोडासा प्रेशर हा देखील शिवबा हशिवरे संघाकडे आलाय. जागृती थळ संघाने वापसी केली आहे परंतु तुम्हाला अशा स्वरूपाचा खेळ करावं लागेल. आणि आता मात्र मैदानात मध्ये शिवबा हशिवरे संघाचा सर्वेसर्वा दर्शन डाकी मात्र मैदानावरती गेलेत. दर्शन डाकी म्हटलं की एक चांगला अनुभव आहे, चांगली गुणवत्ता, चांगलं कौशल्य आणि त्याच वेळेला फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व प्रभुत्व ज्याने कित्येक वेळेला सदैव निरंतर प्रस्थापित केले तो आता स्ट्राईक एंडवरती आलाय. पुन्हा एकदा पुढील बॉल. फुलटॉस बॉल पंचांकडे अपील केली आहे आणि इथे मात्र कोणत्या प्रकारचा इशारा येत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती होते. गोलंदाज या ठिकाणी आयुष्य नेऊन नक्कीच कौतुक करावं लागेल. बघा आयुष्य वडील तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत विकासदादा साखरकर क्रिकेटमधील एक मोठं नाव किंवा त्याच वेळेला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आमचे सिनियर समालोचन सुद्धा त्यांचा आपण कित्येक वेळेला पाहिलेला आहे. आणि नक्कीच त्यांचा क्रिकेट त्याने गाजवला आणि त्यांचा आता मुलगा या ठिकाणी आला आयुष साखरकर चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. हा लो फुल टॉस बॉल कार्पेटचा आधार घेतला. मिड विकेटच्या दिशेनं बॉल गेला. एक सिंगल मात्र घेतली आहे. नक्कीच विकासदादा
ही मॅच नक्कीच पाहत असतील, या ठिकाणी आलेले नाही आहेत, परंतु मोबाईलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद ते देखील घेत असतील आणि त्यांना सुद्धा आनंद झाला आहे की आपल्या मुलाने चांगला कमबॅक केला आहे. मंथन डाकी आणि त्याचवेळेला केतन पाटील सारख्या खेळाडूला बाद केलं आहे. म्हणजेच आपण घेतलेली मेहनत विकासदादा नक्कीच आपला मुलगा या ठिकाणी आता कामी आणतोय. कारण थोडासा प्रेशर हा जागृती थळ या संघाकडे होता, परंतु तो प्रेशर रिलीज करण्याचं काम हे आयुष साखरकरने मात्र केले. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. धावफलकावरती 21 धावा आल्यात आणि आता येणारे 12 बॉलमध्ये 15 धावींची गरज. 12 चेंडू 15 धावा. काही वेळेला असं वाटलं होतं की शुभा आशुरे संघ हा सामना 3 षटकामध्ये संपेल की काय, परंतु आता चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. येणारे 12 बॉलमध्ये 15 धावींची गरज असताना आता पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होणार आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आता आले ऋतुराज. पाहूया ऋतुराज वरती आता कशा पद्धतीने कसा क्रिकेटचा त्याचा खेळ असणार आहे, कारण संघ कॅप्टनने त्याच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे. ती जबाबदारी कशा पद्धतीने तो मात्र या ठिकाणी सांभाळणार आहे. कारण समोर एक मोठं नाव दर्शन डाकी आहे. कोणत्याही बॉलवरती मोठा फटका खेळण्याची क्षमता किंवा आक्रमक फलंदाजीचा आविष्कार हा त्याच्या बॅटमधून आपल्याला सदैव पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल 15 धावींची गरज. पहिलाच बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. राईट ऑन ओव्हर द विकेट. थोडासा व्यत्यय पावलांमध्ये आपण पाहतोय. मृत चेंडू म्हणून आमचे प्रकाशजी अष्टमकर एक अनोख्या शैलीमध्ये आम्हाला या ठिकाणी कळवत आहेत की हा मृत चेंडू म्हणून आहे, डेड बॉल आहे. 12 बॉलमध्ये 15 धावींची गरज. ऑन साईडला विरेश आपण पाहतोय एक वाईडिश लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट. नंतर एक षटरक्षक आपण पाहतोय, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट मिड विकेट. पहिलाच बॉल पंचांकडे पाहिलं, टप्पा पडला, तदनंतर चेंडू मात्र सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक बॉल डॉट आल्यानंतर आता धावांमधील आणि चेंडूंमधलं अंतर वाढत चाललेलं आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं जिंकण्यासाठी आपण पाहायला गेलं तर आता मात्र 15 धावींची गरज. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी चेस करावे लागतील. आहा, टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला, परंतु दर्शन डाके आपली विकेट सॅक्रिफाईस करतो आणि ते मात्र फलंदाज बाद. या संघाने पूर्णपणे वापसी केली आहे, परंतु शुभा आशुरे या संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे, खोलवर फलंदाजी आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी ऋतुराज. आहा, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला आणि इथे मात्र धावा बिलकुल मिळणार नाहीयेत. 3 बॉल आपण पाहतो या ठिकाणी झालेले आहेत. आता मंथन डाकी कदाचित डोक्यावरती हात मारत असेल की मी रिव्हर्स तो का खेळण्यासाठी गेलो, गरज नव्हती त्या फटक्याची. सामन्याला अगदी शेवटपर्यंत घेऊन जायचं होतं. बघा कपिल देव निकन्स नेहमीच म्हणायचे, चर्चा सुरू होईल, जाऊया आपण पण त्या मॅचकडे. आहा, डॉट बॉल मैदानावरती. एकदा गोलंदाजी आवडली असेल टाळावायला काहीच हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली आहे. प्रेशर सिच्युएशनला अशा पद्धतीची गोलंदाजी करणं मित्रांनो तेवढं सोपं नाहीये, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तोच मोठा झाला जो खऱ्या अर्थानं प्रेशर सिच्युएशनमध्ये चांगला खेळ केला. 30 वर्ष क्रिकेट खेळलो, 40 वर्ष क्रिकेट खेळलो, तालुक्याच्या बाहेर जात आलं नाही, परंतु तुम्ही त्यावेळेस काही केलंच नाही. कसे जाल. आता आपण पाहतो अलिबाग तालुक्यामधील बरेचसे खेळाडू अगदी ISPL पर्यंत पोहोचलेत. रुपेश बाबी यांचा मुलगा आपण पाहतोय गोलंदाजी करतोय.
म्हणजे ही जी मोठी नाव आहेत त्यांची आता मुलगे. आहा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. क्या बात है यार. बघा आता या ठिकाणी जे जुने खेळाडू असतील ज्यांनी 1980-90 या 2000 मध्ये खेळलेले आहेत, ते सगळे जागृत खेळ संघाच्या मोठ्या सिनियर्स खेळाडूंना ओळखतात. म्हणजे विकास दादा असतील किंवा आमचे रुपेश दादा असतील किंवा अन्य सारे खेळाडू. आता त्यांची मुलं या ठिकाणी उतरलेली आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा त्याच प्रकारचा खेळ हा मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय हा देखील. पुन्हा एकदा पुढील बॉल. आहा, रिव्हर्स सॉरी, या ठिकाणी मात्र पंचाकडे दाद मागितले आणि व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होणार आहे. तर पंचांवरती कोणी दबाव आणायचा नाहीये. पंचांवरती कोणी दबाव आणायचा नाहीये. संयम ठेवा मित्रांनो. योग्य तो डिसिजनच आपल्याला मिळणार आहे. धाव फलकावरती धावा आतापर्यंत 24 आलेले आहेत. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 7 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 7 चेंडू आणि 12 धावा. एक चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर शिवा ऐश्वर्या संघ नक्कीच इथून कमबॅक करू शकेल. दुसऱ्या बाजूला जागृती थळ संघाला या ठिकाणी डॉट चेंडू काढण्याची गरज. 7 बॉल 12 धावांची गरज. आहा, प्रेशर, दबाव, दडपण सगळं काही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु अजून देखील मित्रांनो मॅच मात्र मी म्हणेन 50-50%. दोनही संघ इथून विजयाची सुरुवात मात्र करू शकतात. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पराभूत होणार आहे पाहूया. 7 बॉल 12 धावांची गरज. आहा, चांगला बॉल, तितका चांगला फटका, कार्पेटचा आधार. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण तर चांगले केले परंतु 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. येणारे 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज कशा पद्धतीने पूर्ण करणार आहेत. 6 चेंडू आणि 10 धावा. मॅच फार इंटरेस्टिंग आहे परंतु जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग मैदानावरती मात्र घ्यायची नाहीये. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाहूया मैदानावरती काय घडणार. सर्व प्रेक्षक आपण पाहतोय. काही प्रेक्षक नॉर्मल आता या ठिकाणी झोपी गेले होते परंतु आता सर्व जागे झालेत. शेजारच्याने उठवले. आता उठ, सामना इंटरेस्टिंग झालाय. 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना कशा पद्धतीने मॅचमध्ये आता कोणता संघ येथे विजय होणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होणार आहे. कारण ही प्रीमियर लीगची स्पर्धा नाही आहे की 3 मधून तुम्ही एक जरी हारला तरी तुम्हाला चान्स मिळेल. ही नॉकआउटची स्पर्धा आहे. जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक सामना या ठिकाणी जिंकायचाच आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की तब्बल 48 संघाने मात्र सहभाग घेतला आणि जेव्हा छोटम शेठ यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं तेव्हा सांगितलं की या कनकेश्वर क्रीडा मंडळाने अजून देखील 7 ते 8 संघ वेटिंगवरती ठेवले होते. एवढे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत परंतु काहीतरी लिमिट असतं म्हणूनच या स्पर्धेमध्ये आपण 48 संघ हे पहिले घेतलेले आहेत. मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आज आपल्याला अनुभवायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये जर अशा पद्धतीचे सामने होत असतील तर पुढे काय होईल याचा अंदाज आपण आता लावू शकता. 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज. अंत अस्ति प्रारंभ असं म्हटलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा म्हटलंय की ज्या क्षणावर आपल्याला हारण्याची भीती वाटते त्या क्षणावर खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करावी. ती सुरुवात आता दोन्ही संघांना करावी लागेल. 6 बॉल 10 धावांची गरज. पहिलाच बॉल. आर्य मात्र आला आणि पहिलाच बॉल इथे नक्कीच खेळत असताना आपली मात्र विकेट या फलंदाजाने दिली अक्षरशः आणि मात्र फलंदाज बाद. आर्य कुलपे आलेला आहे आणि आर्याचं वय आपण पाहिलं तर मित्रांनो फक्त 16 वर्षाचा हा खेळाडू. 16 वर्षाचा खेळाडू आणि त्याच्यावरती आता या शेवटल्या क्रुशियल मोमेंटला गोलंदाजी जिली आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्याने मात्र प्रभावी केलेला आहे. पहिलाच बॉल डॉट काढलाय. अगोदरचा आपण पाहिला ऋतुराज, तो देखील 16 वर्षाचा. म्हणजे जागृती थळ या संघानं आता आपली सगळी जी सूत्र आहेत ती आता यंग मुलांच्या हातामध्ये दिली आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा क्लास आहे, गुणवत्ता आहे आणि त्याच वेळेला एक चांगलं स्किल देखील आपल्याला पाहायला मिळते. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी इथे 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू 10 धावा. जणू काही फायनलचा सामना चाललाय की काय असं चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आर्य.
चांगला बॉल, तितका चांगला फटका, चेंडूला मात्र सरळ भिरकावून दिले, सीमारेषा पार येतोय हाय हँडसम मनमोहक षटकार. एकदा बघा, सुखाचा संसार चालू असताना अचानक एक वीज कोसळल्याने संसार उद्ध्वस्त झाला. एका षटकाराने होत्याचं नव्हतं गेलं. परंतु थांबा मित्रांनो, मॅच संपली नाहीये. 4 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. शेवटल्या बॉलपर्यंत काय घडणार काय बिघडणार हे सांगण्यासाठी आम्ही आता आतुर झालेलो आहोत. आर्य देखील आतुर झालाय कशा पद्धतीने मॅच जिंकायची. तिसरा बॉल, तिसरा बॉल खेळत असताना या ठिकाणी अगोदरच बॉडी बॅलन्स गमावला होता आणि त्याचमुळे मात्र इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलेला आहे. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. कधीही मॅच शिवबा हाशिवरे संघाकडे जाते, कधीही मॅच खऱ्या अर्थानं जागृती थळ या संघाकडे जाते. समालोचन सुद्धा करायला फार मजा येते. जेव्हा मॅच टफ फाईट असतात ना तेव्हा नक्कीच एक वेगळी मजा असते. जेव्हा वन साइड मॅच असतात ना तेव्हा कुठेतरी समालोचक सुद्धा नाराज होत असतात. ही मॅच फार इंटरेस्टिंग आहे. एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते, काठी की टक्कर. 3 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा आर्य सज्ज झालाय. चला चेंडू लगेच द्यायचा आहे. 3 बॉल आणि 4 धावा. प्रेक्षकांना अंदाज लावता येत नाही मॅच कोणाच्या बाजूने जाईल. बघा, काही प्रेक्षक बसले होते, आता ते उठलेत, उभे राहिलेले आहेत. त्यांना देखील या मॅचमध्ये माहिती आहे की एखादा ट्विस्ट येणार आहे. 3 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज असताना 16 वर्षाचा खेळाडू आर्य गोलंदाजी मार्कवरती. आडव्या बॅटने खेळायचं होतं आणि इथे मात्र परफेक्ट कनेक्शन झालंय. चेंडू सरळ गेला सीमा पार आणि इथे मात्र शिवबा हाशिवरे संघ विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये जागृती थळ या संघाने सहभाग घेतला त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. चला, दोन्ही संघाने लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. शिवबा हाशिवरे आणि त्याच वेळेला आपण पाहतोय या ठिकाणी गावदेवी रांजणपाडा या दोन संघांदरम्यान पुढील टॉस होणार आहे आणि हा सामना फक्त 3 षटकांचा असेल याची नोंद सुरू होईल. तोपर्यंत घेऊन चलतोय पुन्हा एकदा खारेपाट्यामधील एक बुलंद आवाज सुयश बुरे यांसकडे. धन्यवाद. तसेच मित्रांनो, गेल्या वर्षी ज्याची आणि माझी ओळख झाली होती, किंबहुना याच मंडळाचा एक सदस्य